कोकण उन्नती मित्रमंडळ मुंबई संचलित श्रीवर्धन येथील रवींद्र राऊत इंग्रजी माध्यमिक शाळेला भविष्यातही शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही रायगडचे खासदार आणि ONGCचे चेअरमॅन सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे बोलताना दिली आहे। वरील शाळेच्या सायन्स प्रयोगशाळेचे उद्घाटन खासदार तटकरे यांच्या हस्ते झाले तेव्हा झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। प्रारंभी शाळा कमिटीचे स्थानिक अध्यक्ष योगेश गंद्रे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। समारंभाचे व संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री मुश्ताक अंतुले यांनी प्रास्ताविक करताना शाळेकरिता खासदार तटकरे यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले व यापुढेही खासदार तटकरे यांच्याकडून विविध माध्यमातून शाळेला वेळोवेळी मदत प्राप्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून लवकरच खासदार तटकरे यांना केंद्रीय मंत्रीपद प्राप्त व्हावे अशी इच्छाही व्यक्त केली आहे। आपल्या ओघवत्या शैलीतील प्रभावी भाषणात बोलताना खासदार तटकरे यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या बालपणापासूनचा जीवनाचा प्रभावी आलेख सांगून पुढे ते स्वकर्तृत्वावर उच्च पदापर्यंत कसे पोहोचले याचा आढावा घेतलाय। तसेच श्री मुश्ताक अंतुले चालवित असलेल्या सदर इंग्रजी माध्यमिक शाळेला लागणारे सर्व प्रकारचे भौतिक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। सदर शाळेच्या इयत्ता 10वीच्या यंदाच्या पहिल्या बॅचला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात। कार्यक्रमात दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, मोहम्मद बाही मेमन, आझाद वतारे, राजसी मुरकर, सबा फिरफिरे, शबिस्ता सरखोत, बाळकृष्ण चाचरे, मुख्याध्यापिका रिकामे, शाळा कमिटीचे सदस्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित होते। त्याच्यामुळे जो काही CSR आणायचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी यावर्षी ठरवले की आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या शैक्षणिक संस्था आणि माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज दोन्ही हिंदी, मराठी, इंग्लिशच्या हिंदीच्या असतील त्या आणि प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी आज 7वी पर्यंत शाळा आहेत, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद सगळ्या पहिली शाळा याच्यामध्ये डिजिटल बोर्ड पासून कॉम्प्युटर पासून सगळं उपलब्ध करून द्या वर्षभरात पूर्णपणे जे काय आपण 40 वर्षामध्ये राजकीय पुन्हा मिळवले असेल त्याचा उपयोग आपल्या भागातला या नवीन पिढीच्या साठी बाकी समाज मंदिरं बाकीची ती सगळी होत राहतात, ती संपतच नाही। एक केलं का दुसरा आहेच, काय केला संपतच नाही। म्हणजे जसवलीला गेलो एक काम झायला का सभा दुसरा काम घेऊन आलीच काय असा काय खूपच नाही। आता वालवटीला गेलो तिथे दिले 25 तर दुसरा अर्ज होता ते चालूच राहतील आणि ते करायची जबाबदारी आपली आहे, ते काय आपण कधी नाकारली नाही। तर त्याचबरोबर नव्या पिढीसाठी आज किती जरी आपण शिकलं तर त्यांच्या पुढे आज आव्हान आहे। म्हणजे मला आठवतं मी जुनी SSC झालो डॉक्टर, त्यावेळेला 11 अभ्यासक्रम होता आणि जुन्या SSCला SSC बोर्डात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला 84-85% मार्क जेमतेम मिळाले। तेवढे झाले म्हणजे भरपूर। आता 100% पेक्षा जास्त मार्क मिळतात। तुम्ही मला 100% कसे तर 99.99 मिळतात, पण बाकीचे इतर काही खेळाचे असले काय असले तर त्याचे ऍड झाले 100% पेक्षा जास्त जातात आणि पहिल्या 25 यादी झाली तर ती 96-97% खाली येतच नाही आणि एका नंबरवरती 2-2, 3-3, 4-4 विद्यार्थी असतात। कारण इतकं आता स्पर्धा त्याच्यामध्ये वाढली। अशा वेळेला त्या स्पर्धेला अनुकूल खेड्यापाड्यातला विद्यार्थी सुद्धा तितक्याच पद्धतीने पुढे गेला पाहिजे। शिक्षण क्षेत्रातली मक्तेदारी मुंबई पुण्यापुरता सीमित नाही। मुंबई आमची राजधानी आहे, आम्हाला अभिमान आहे। पुणे आमचं सांस्कृतिक माहेरघर आहे, त्याचाही अभिमान आहे। शिक्षणाची पंढरी म्हटली जाते त्याचा अभिमान आहे। पण खेड्यापाड्यामध्ये जन्माला आलेली मुलं सुद्धा किती तीव्र बुद्धीची असू शकतात। 2च उदाहरण देईन। एक उदाहरण बॅरिस्टर अंतुलेंचं की ते आंबेच्या शाळेमध्ये शिकले, पट्टीवरती झोपत गेले, नंतर मग नांदगावच्या शाळेमध्ये गेले आणि बॅरिस्टर गौर म्हणजे गुणवत्ता काय मुंबईलाच जन्माला आले असं नाही, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा गुणवत्ता किती असू शकते ते साहेबांच्या रूपाने पाहिलं। दुसरा मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा मंगेश म्हस्कर, तो माझ्या कोलारच्या वरसगाव गावातला, त्याचे आई वडील वरसगावला राहायचे, आजोबा वरसगावला राहायचे आणि तो मुंबईला झोपडपट्टीत होता। आणि मला आठवतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा आमदार झालो असताना त्यावेळेला 10वीच्या परीक्षेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिला कोण आला तर तो मंगेश म्हस्कर। झोपडपट्टीमध्ये बहुजन समाजाच्या पोटी जन्माला आलेला विद्यार्थी सुद्धा या स्पर्धेच्या युगामध्ये पहिला क्रमांक काढू शकतो। याचं उदाहरण मी 2 या ठिकाणी त्यानिमित्ताने दिली। याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे सुद्धा तेवढे तीव्र आकलन शक्तीची आणि कमालीच्या स्मरण शक्तीची नवीन पिढी आहे। फक्त त्यांना तितक्याच पायाभूत सुविधा दिल्या आपण तर आपल्या परिसरामध्ये सुद्धा तेवढ्याच पद्धतीची शैक्षणिक गुणवत्ता
ही आहे क्रीडा क्षेत्रातली झेप घेण्याची सुद्धा अनेकांची तयारी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहू शकते. मी ज्यावेळेला व्हॉलीबॉल खेळायचो त्यावेळेला आता गंधर्यांचा जो त्याचा पाय हे होतं त्याचं नाव विसरलो मी, दीपक, आम्ही कॉलेजला सोबत होतो. म्हणजे राऊत साहेबांचं सुद्धा खेळातलं प्रभुत्व होतं. हां, म्हणजे मी कबड्डीचे सामने राऊत साहेबांनी आमच्या कोल्हाचा भरवते जिल्हा कबड्डीचे लहानपणी पहिला व्हॉलीबॉल खेळायचे ते, त्यानंतर शूटिंग बॉल म्हटलं गेलं, व्हॉलीबॉल आणखीन वेगळा शूटिंग बॉल. तर हे सगळे दीपक ही खेळायचा काय अनुभव होता तरी त्याचं खेळण्यातलं प्राबल्य प्रचंड होतं. मी त्यावेळेला आम्ही खेळायचो. म्हणजे याचा अर्थ माझ्या सांगणं आणि वाळवटीचा संघ व्हॉलीबॉल मधला त्यावेळेला तर जिल्ह्यात नंबर 1 होता वाळवटी. म्हणजे इथे सुद्धा क्रीडा क्षेत्रासाठी तुम्ही सांगा, म्हणजे पुस्तकबाई करू शकतीलच, तो भाग नाही, पण क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधासाठी तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते सांगा. तर त्यांनी काय सांगितलं मला की क्रिकेटचं पिच ते बदलावं. आता क्रिकेटच्या पिचवर मला आठवण झाली, तटकरे पार्क तुम्ही अनेकांनी पाहिलं असेल, तिथे एकेकाळी शेत होतं, हात लावायचं शेत. आणि आमचे वडील मुंबईचं सगळं सोडून आले आणि इसुबाई होत इसुबाई म्हणजे मुंबई इसुबाई म्हणजे कोलाटपासून लोणेरापर्यंत त्यांचे वडील शिकागो त्यांची जमीन तिथून काय त्यानंतर ती सगळी गेली. इसुबाई त्यांचे भाऊ इव्हॅन आमचे वडील त्यांनी त्यावेळेला पीच केलं होतं समोरच्या शेतात 57 साला. आणि 57 सालामध्ये सीझन होती खेळायची 57 साल आणि कपिल बाबा दोड दे ती सुमार 58-59. आणि माझी आठवण अशी, मी 67 साली वेस्ट इंडिज विरुद्ध भारत ही पहिली मॅच ब्रेकग्राऊंड स्टेडियमवरती सकाळी 5 वाजता जाऊन बघितली. संध्याकाळी उत्सव होतो, त्याला गायरफल सोबत कॅप्टन होता आणि इकडे मनसूर अली खान कॅप्टन होता. क्रिकेटही भरपूर खेळत आहे. मग क्रिकेटचं पिच बनवता त्याच्यासाठी लागणारं इतर सगळं साहित्य, सीझनवरती खेळणार तर सीझनचं साहित्य, पॅन्ट सेट, टेबल टेनिस तर टेबल टेनिस, बॅडमिंटन तर बॅडमिंटन, जे काही खेळाच्या दृष्टिकोनातून आणि खो खो कबड्डी जे पाहिजे ते तुम्ही सांगायचं आणि इथे आणायचं, याच्यापेक्षा दुसरं काय नाही. रनर आउट स्कूल म्हणजे हायस्कूल, आता ते काय झालं त्या दिवशी सगळं साहित्य गेलं ते रनर आउट नावाने. आता रनर आउट स्कूल इथे पण आहे आणि रावसाहेबांच्या नावाने शिक्षण प्रसारक मंडळाचं ते पण आहे. त्यामुळे आमचा जो पाठवला होता तो कन्फ्यूज झाला, तिकडे काय इकडे स्वाभाविक काय रावसाहेबांचं नाव तसं आहे. तर त्याच्यामुळे तिथेही पूर्वी दिलेलंच होतं मी, अजूनही लागणार तर तिथेही देणार. म्हणजे आता बाळा आपले जे भुसाणे आहेत ना त्यांना पण सांगा, बाकीचं काय असेल ते असू द्या, काय माझ्या जवळ आले तरी चालतील, पण तिथं जे लागेल ते पण सांगा. तिथेही डिजिटल बोर्ड किंवा जे लागतील ते आपण देऊ. कारण गुणवत्ता, कारण श्रीवर्धन हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थान असलेलं श्रीवर्धन आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हरिहरेश्वरचं तीर्थस्थान आहे. उमेदवारीचा अर्ज रवींद्र राऊत अंतुले साहेबांचा हरिहरेश्वरच्या काय भरायला दाखवल्याशिवाय अंतुले साहेबांनी अर्ज कधी भरला नाही. धर्मनिरपेक्ष नेता कसा असू शकतो ते अलीकडे शिकावं सगळ्यांनी, त्याचं नाव आहे या राज्यात. हे मी का सांगतो, कारण ह्या गोष्टी आता आवश्यक आहे. त्याच्यामुळे माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की या सगळ्या पायाभूत सुविधा शिवधन शिक्षण प्रसारक मंडळ असेल, मी आता बोललेलं आहे, म्हटलं मग असे बाळापाटीला सांगितलं. आणि आता या सगळ्या सुविधांसह आपली गुणवत्ता वाढवायची आहे. त्याच्यासाठी मी नामदार आदिती अनिकेत मी पूर्णपणाने हे ठरवलेलं आहे की शिक्षण क्षेत्रात क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला आपला जिल्हा अधिक मोठ्या प्रमाणावरती गुणवत्ता असलेला जिल्हा अधिक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पुढे नावारूपाला न्यायचा आहे. त्याच्यामध्ये आज या शैक्षणिक संस्थेमध्ये एक सायन्स लॅब म्हणूया आपण, सायन्स लॅब आणि मग डिजिटल बोर्ड एक दिला. बाकीचं उरलेलं मी सांगितलं. फक्त योगेश तुम्ही आणि बबनराव काय असेल ते यादीवरती पाठवून द्या. नुसता पाहिला काय त्रास देऊ नका. तुमचं एवढं कौतुक केलंय म्हणजे बबनराव माझाच माणूस, तुम्ही पण माझ्या ऐसा नाही बोलत तुम्ही. आता शबीस्ता आता आगीत त्या तेल टाकू नको मोग वेळ आपला कोबर चाय द्या रात्रीची सांगची मग काम होतंय बघ. या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला भाडीला त्या ठिकाणी लावायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण परिपूर्ण पद्धतीचं प्राथमिक माध्यमिक सर्व कोळीचं शिक्षण आणि उद्या सुद्धा जर काय मुस्तफा आपल्याला वाटतं की आता बघा एम्प्लॉयमेंट बेस्ड टेक्निकल कोर्सेस सुरू केले. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.